प्रयागराज इथं महाकुंभ मेळा अतिशय धूमधडाक्यामध्ये सुरू आहे. दररोज काही ना काही बातम्या येत असतात. तिथले लोक आपापल्या इंटरेस्ट प्रमाणे बातम्या व्हायरल करतात, पोस्ट व्हायरल करतात आणि बाकी भारत देशातले लोक आपापल्या इंटरेस्ट प्रमाणे त्याला रिस्पॉन्स देतात. काल परवा अशीच एक बातमी आली जी सध्या धर्माच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात त्या बातमीने खळबळ उडवून दिलेली. बातमी अशी आहे की जुनी एक अभिनेत्री ममता कुलकर्णी त्यांचं नाव, या ममता कुलकर्णींना एका प्रसिद्ध आखाड्यानं महामंडलेश्वर हे सनातन धर्माचं सर्वोच्च पद बहाल केलंय. आणि मग ममता कुलकर्णी यांच्यासारखं कुप्रसिद्ध बॅकग्राऊंड असणाऱ्या कॅरेक्टरला हे देण्यात यावं का, यावर सध्या वादविवाद सुरू आहे. साधू संतांचे अनेक मत आहेत. देशभरामध्ये धर्म क्षेत्रामध्ये चर्चा करणाऱ्या लोकांचे देखील अनेक मत आहेत आणि त्याच विषयावर आपण आजचा व्हिडिओ पण करणार आहोत. नमस्कार, मी सुभाष धस, तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन. आता ममता कुलकर्णी हे नाव भारत देशाला काही नवं नाही. अलीकडच्या मुलांना कदाचित ते थोडस विस्मृतीमध्ये गेलेलं असेल किंवा त्यांच्या अगोदरच असेल, पण साधारणपणे 1993च्या दरम्यान या ममता कुलकर्णी यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. फिल्म इंडस्ट्रीमध्ये साधारण संघर्षानंतर त्यांनी आपले पाय रोवले. पुढे त्यांनी हिरोईन म्हणून 2-4 वर्ष आपली कारकीर्द गाजवली. हिरोईनचा रोल कमी चालायला लागला म्हणून पुढं अप्रतिष्ठेचं समजलं जाणारं आयटम सॉन्ग नावाचं जे एक कॅरेक्टर असतं, आयटम गर्ल नावाचं, तर ते कॅरेक्टर देखील ममता कुलकर्णींनी केलं. 2-4 वर्ष आयटम गर्ल म्हणून भारत देशामध्ये त्या प्रसिद्ध राहिलेल्या आहेत. पुढे ते देखील त्यांनी सोडलं आणि फिल्म इंडस्ट्री पासून त्या वेगळ्या झाल्या. पुन्हा त्या चर्चेमध्ये आल्या त्या वेगळ्याच झाल्या. दाऊदचे एक साथीदार होते गोस्वामी म्हणून, तर त्या गोस्वामी बरोबर यांचं लग्न झाल्याच्या बातम्या मधल्या काळामध्ये प्रसिद्ध झाल्या. पुढे तो गोस्वामी हा अंमली पदार्थाची तस्करी करताना पकडला गेला आणि त्याला त्या गुन्ह्यामध्ये मदत करताना, म्हणजे मदत ममता कुलकर्णींनी केली अशा प्रकारचा आरोप कुलकर्णीवर आला आणि कुलकर्णींना देखील आरोपी करण्यात आलं आणि विशेष म्हणजे तो गुन्हा ममता कुलकर्णीवर सिद्ध झाला आणि त्याची शिक्षा देखील ममता कुलकर्णींनी भोगली. पुढे 10-20 वर्ष ममता कुलकर्णी कुठे होत्या, काय करत होत्या याचं फारसं काही कुणी दखल घेतलेली नाही. त्यांनीही काही न्यूज दिलेली नाही. मागच्या 2 महिन्यापूर्वी अचानक त्या भारत देशामध्ये प्रकट झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या, परंतु न्यूज सनसनाटी नसल्यामुळे त्याच्याकडे फारशी काही भारत देशाचं लक्ष गेलं नाही. पण काल परवा अचानक त्यांना त्या प्रयागराज इथं गंगेमध्ये एक साध्वी घेऊन जाते, त्यांच्या डोक्यावर पाणी ओतते आणि मग नंतर त्यांची पत्रकार प्रतिक्रिया घेतायत आणि सगळ्या भारत देशाला कळतं की आता ह्या पूर्वी आयटम गर्ल असणाऱ्या ममता कुलकर्णी ह्या महामंडलेश्वर झाल्या. आता महामंडलेश्वर हे पद हे सनातन धर्माचं सर्वोच्च पद आहे. एक साधू टीव्हीवर येऊन डिबेट करत होते की 30-30, 40-40 वर्ष काही साधक वेगवेगळ्या आखाड्यांमधून हजारो साधक तपश्चर्या करतात. त्यांना स्टेप बाय स्टेप शिकवलं जातं आणि त्या पदाला लायक झाल्याच्या नंतरच हे सर्वोच्च पद दिलं जातं. अशा पद्धतीनं ममता कुलकर्णींना ते पद दिलं गेलेलं नाही, त्याच्यामुळं आमचा आक्षेप आहे असं अनेक साधूंनी या ठिकाणी या गोष्टीकडे बघितलेलं आहे. तर हे जे महामंडलेश्वर पद आहे, हे या पदाची ममता कुलकर्णींसारख्या कॅरेक्टरला दिल्यामुळे अप्रतिष्ठा झालेली आहे, हे त्या लोकांचं म्हणणं आहे.
तर खरंच हे जे महामंडलेश्वर पद आहे हे मोठं पद, त्याची प्रतिष्ठा आपल्या भारत देशामध्ये तर महामंडलेश्वर पद सोडा, शंकराचार्य पद सोडा, केवळ भगवे वस्त्र परिधान केले तरी त्याच्याकडे बघण्याची एक पवित्रता आहे. कुणीही झुकतो. अगदी एखादा आमदार, खासदार, मंत्री असेल, मोठ्या पदावरचा अधिकारी असेल, कितीही श्रीमंत व्यक्ती असेल, तरी केवळ भगवी वस्त्र परिधान केलेल्या व्यक्तीसमोर आल्याबरोबर त्याचा भाव हा नम्रतेचा होतो. हा भारताचा संस्कार आहे. आणि म्हणून हा संस्कार असताना धर्माच्या क्षेत्रामधलं सर्वोच्च पद अशा प्रकारे पूर्वीच हे जे जीवन, वेगवेगळ्या पद्धतीचं जे अप्रतिष्ठेचं जीवन एका प्रकारे धर्माच्या क्षेत्रामध्ये म्हणता येईल, तर असं जीवन जगणाऱ्या व्यक्तीला दिलं जावं का, यावर सध्या भारत देशामध्ये वितंडवाद सुरू आहे. अर्थात याच्यामध्ये वेगवेगळे मी माझं मत सांगतो तुम्हाला. वेगवेगळे मत आहेत. तुमचे काय मत आहेत ते तुम्ही कॉमेंट करून निश्चितपणे सांगा. एक टीव्हीवर डिबेट झालं या निमित्तानं. वेगवेगळे साधू त्याच्यामध्ये आले होते आणि किन्नर आखाड्याच्या बाजूने एक किन्नर साध्वी असावी, काय त्यांना आता साध्वी म्हणावं का साधक म्हणावं मला एवढं काही नॉलेज नाहीये. ते नावाप्रमाणे किन्नर साधू साध्वी काय होते ते होते, पण त्यांनी जो दिलेला युक्तिवाद आहे तो मला अतिशय खोटं वाटतो. कारण त्याचा संदर्भ मी थोडस सर्च केल्यानंतर माझ्या लक्षात आला की नेमकं काय झालेलं असं. तर त्यांनी असा युक्तिवाद केला की आमच्या आखाड्याचे जे प्रमुख आहेत, त्यांचं नाव लक्ष्मी वगैरे वगैरे काय आहे ते, तर आमच्या आखाड्याचे जे प्रमुख आहेत ते अतिशय पोचलेले व्यक्ती आहेत आणि त्यांनी काहीतरी विचार करून आणि ममता कुलकर्णींच्या मध्ये काहीतरी योग्यता बघूनच दिलेलं असेल असा आमचा विश्वास आहे. असं कुणीही कुणाला उठलं की महामंडलेश्वर पद द्यावं अशा प्रकारची रीत कोणत्याही आखाड्यामध्ये नाही आणि सनातन धर्मामध्ये नाही. तर त्याचा एक धागा जुळला. तो धागा असा होता की ममता कुलकर्णी मागच्या 20 वर्षामध्ये साधना जगताशी संबंधित राहिलेल्या आहेत याचा पुरावा त्या धाग्यामध्ये मिळतो. एक इंग्रजीमध्ये पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे ममता कुलकर्णीचं, द ऑटोबायोग्राफी ऑफ एन योगिनी. एक जगामध्ये फार प्रसिद्ध पुस्तक आहे ते परमहंस योगानंदजी यांचं अन ऑटोबायोग्राफी ऑफ योगी. ते फार प्रसिद्ध पुस्तक आहे, प्रत्येक साधकाने ते वाचलं पाहिजे. त्याच प्रकारचं सेम टायटल असणार द ऑटोबायोग्राफी ऑफ एन योगिनी हे पुस्तक काही वर्षापूर्वी ममता कुलकर्णी स्वतःच्या अनुभवावर प्रसिद्ध केलेलं आहे. तर याचा अर्थ असा आहे की योग क्षेत्रामध्ये, अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये ममता कुलकर्णी पास्टमध्ये मागच्या काही वर्षामध्ये संबंधित होत्या आणि म्हणून त्यांना महामंडलेश्वर पद दिलं जावं का नाही जावं हे त्या उंचीचे लोक विचार करतील. त्याच्यावर पात्रता तपासली गेली आहे का नाही का ह्याचा विचार करणारे पण आपण सामान्य लोक नाही आहेत. कारण कसं असतं की इतक्या दिवस तपश्चर्या केली म्हणून आम्हाला हे मिळायला पाहिजे ही काही 8वी 9वी 10वीची पाठशाळा नाही आहे. हे धर्माचं क्षेत्र आहे. कुणाला 2 दिवसामध्ये मिळू शकतं, प्राप्त होऊ शकतं, कुणाला 20-20 वर्ष लागू शकतात, अनंत जन्म लागू शकतो. मला एक संदर्भ म्हणून उदाहरण द्यायचंय की गौतम बुद्ध एका ठिकाणी थांबलेले असताना काही भिक्खूंना असा अनुभव आला की आमच्या नंतर आलेले काही भिक्खू बुद्धत्वाला प्राप्त झाले. 1 महिना 2 महिने 4 महिन्यांमध्ये, आणि आम्ही 20-20 वर्षापासून तपश्चर्या करतो.
तरी पण आम्हाला बुद्धत्वाच्या आसपास देखील जाता आलेलं नाही. आणि बुद्धाला त्यांनी नाराजीनं विचारलं की म्हणते, आम्ही इतक्या दिवसापासून तुमच्या सेवेमध्ये आहोत, तुम्ही म्हणाल ती प्रतपश्चर्या करतो, तुम्ही म्हणाल तसं वागतो, सगळे डिसिप्लिन पाळतो, परंतु आम्हाला बुद्धत्व प्राप्ती नाही. आणि ते अमुक 4 महिन्यापूर्वी आले आणि तुम्ही त्यांना प्राप्त झालं, हे कसं काय झालं? काय कारण? दोष कुठे? बुद्धांनी सांगितलं, तुम्ही असं करा, तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर द्या. समजा तुम्ही नदीच्या काठी गेले, 2 गाडगे घेतले, गाडगे आताच्या भाषेत तांबे म्हणा, ग्लास म्हणजे गाडगे मुलांना समजायचे नाही म्हणून गाडगे. त्या एका गाडग्यामध्ये तूप आहे, दुसऱ्या गाडग्यामध्ये दगड आहे. त्याला वर बांधून टाकलं आणि ते नदीमध्ये सोडलं. मग नदीमध्ये सोडल्यानंतर कोणतं गाडगं बुडेल आणि कोणतं वर राहील? त्यांनी सांगितलं, भगवान, जे तुपाने भरलेलं गाडगं आहे तर ते वर राहील, तरंगे, आणि जे दगडाने भरलेलं गाडगं आहे ते खाली राहील. अरे तसंच असतं. ज्याचं संचित, ज्याचे पूर्वकर्म, ज्याचे प्रयत्न हे रफ असतात, ज्याचे प्रयत्न तितक्या तीव्रतेचे नसतात, ज्यांचं संचित जेवढं असतं त्याच पद्धतीनं त्याचं फळ मिळत असतं. आणि म्हणून तुम्ही साधना करत राहा, प्रयत्न करा, तीव्रतेने करा, प्राप्त होईल. तर हे कोणत्याही धर्माचं जे सर्वोच्च पद आहे, हे सर्वोच्च पद हे वर्षानुवर्ष केल्याने मिळतं अशातला भाग नाही. तर त्यामुळं त्याच्यावर भाष्य करण्याचा आपला अधिकार नाही. तो अधिकार ज्यांना दिलेला आहे त्यांनी त्याच्यावर भाष्य करावं. म्हणजे उदाहरणार्थ समजा भगवद्गीतेमध्ये काही बदल करायचे असतील तर भगवद्गीता कृष्णाने सांगितली, कृष्णाच्या उंचीचा महापुरुष जन्माला यावा लागतो, त्यावेळी भगवद्गीतेमध्ये काही बदल सुचवू शकतो. आपल्याकडे कोणत्याही ग्रंथामध्ये काहीही सुचवणाऱ्या लोकांची कमी नाहीये, परंतु धर्माच्या क्षेत्रामध्ये असं होत नाही. आणि म्हणून ममता कुलकर्णी यांचं जे रिलेशन राहिलेलं आहे ते योगाच्या क्षेत्रामध्ये पूर्वीच राहिलेलं आहे. कदाचित हाच धागा पकडून त्या आखाड्याच्या सद्गुरूंनी त्यांना महामंडलेश्वर ही पदवी दिली असावी असं आपण मानायला हरकत नाही. आता राहिला जो त्यांच्या मागच्या पास्टचा विषय, की आयटम गर्ल म्हणून काम केलं, बॉलिवूड अभिनेत्री म्हणून वेगवेगळ्या पद्धतीच्या संस्कृतीला पोषक नसलेल्या, विशेषतः म्हणजे साधू संतांकडून वारंवार म्हटलं जातं की संस्कृतीला पोषक नसलेल्या गोष्टी तिने केलेल्या आहेत. ऍटम गर्ल म्हणून काम केलेलं आहे. ह्याच्याही उपर जाऊन डॉनशी लग्न केलं, ह्याच्याही उपर जाऊन शिक्षा झालेली आहे, गुन्हेगार आहे, त्यांना पद देण्यात यावं का? तर आपण रामायणामध्ये ऐकलं, वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला. बुद्ध इतिहासामध्ये अंगुलीमाल नावाचा फार मोठा दर, त्याचं देखील अशाच प्रकारे परिवर्तन झालं होतं. म्हणजे पूर्वीचे कर्म आत्ताच्या भूमिकेला बाध्य होत नाहीत अशाच प्रकारचं मानायला हरकत नाही. म्हणजे आज जर ती बदलली असेल तर महामंडलेश्वर म्हणून, एक महिला म्हणून आणि सनातन धर्म म्हणून धर्म मानणाऱ्या लोकांनी ममता कुलकर्णींचं स्वागत करायला काय हरकत आहे, हे माझं मत. तुमचं मत तुम्ही कॉमेंटमध्ये नोंदवा. धन्यवाद.